नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की एजंटने आता श्वेता आणि यश यांचं लग्न ठरवलेलं असतं आणि ते दुर्गाला विचारत असतात, दुर्गा तुला मान्य आहे ना हे स्थळ आणि काही प्रॉब्लेम नाही ना तुला? त्यावर दुर्गा म्हणते, एजे तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच असेल, त्यामुळे माझी काही हरकत नाहीये. आता आजी सुद्धा म्हणतात, अभिराम अगदी योग्य निर्णय घेतलायस तू. यश आणि श्वेता एकमेकांबरोबर अगदी सुखाने राहतील, माझी खात्री आहे. आता तेवढ्यात लक्ष्मी तिथे येते. लक्ष्मी म्हणते, सरू अगं जा ना, पेढे घेऊन येते. आणि ती पेढे घेते आणि श्वेता तिच्या आईंना भरवते. श्वेताला कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणते, जे तुम्ही किती करता आमच्यासाठी, आमच्या घरच्यांचा एवढा विचार करता, श्वेतासाठी तुम्ही एवढं चांगलं स्थळ शोधलं, खरंच मी खूप खुश आहे एजे, तुम्ही ग्रेट आहात. आता लक्ष्मी सगळ्यांना पेढे देत असते. श्वेताला म्हणत असते, श्वेता हा पेढा घे आणि यशला भरव. आणि ती यशला भरवायला जाते आणि यश याला कळत नसतं काय बोलावं. तो खूप विचार करत असतो आणि म्हणत असतो, रेवती मला माफ कर, मी काहीच बोलू शकत नाहीये. एजे आता यशला पेढा घ्यायला सांगतो आणि श्वेता यशला पेढा भरवते. लक्ष्मी म्हणते, अरे यश तू पण भरव ना तिला पेढा. आणि दोघं एकमेकांना पेढा भरवतात. लक्ष्मी म्हणते, मी खूप खुश आहे आज. सरस्वती म्हणते, पण वहिनी श्वेता तर आपला सासू म्हणून या घरात हवी होती ना? लक्ष्मी म्हणते, ते जाऊ दे ग, माझी बहीण या घरात येते हीच माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. आता श्वेताची आई म्हणते, एजे तुम्ही माझ्या श्वेताचा एवढा विचार केला, मी खुश आहे. पण तरी सुद्धा एक प्रश्न माझ्या मनात येतोय. यश अजूनही स्टेबल झालेला नाहीये, तो स्वतःच्या पायावर सुद्धा उभा नाहीये आणि अशा परिस्थितीत मी श्वेताला कसं काय लग्नासाठी तयार करू, तुम्हीच सांगा. त्यावर एजे म्हणतो, श्वेताची आई तुम्ही काळजी करू नका. यशने युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर केलेला आहे, तिथे त्याला जॉबच्या भरपूर अपॉर्च्युनिटीज होत्यात, पण त्या सगळ्या सोडून तो आपल्या देशात परत आला. आपलं घर, आपलं देश याच्यासाठी काम करायचं म्हणून तो इकडे आला आणि माझी खात्री आहे तो त्याच्या पायावर उभं राहून नक्की काहीतरी मोठं काम करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता श्वेताची आई म्हणते, एजे तुमचं बरोबर आहे, पण ह्या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी आहेत, आत्ता त्याच्याकडे स्टेबल असं काहीही नाहीये. त्यावर एजे म्हणतात, श्वेताची आई तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मी यशच्या नावाने माझ्या कंपनीचे 5% शेअर देतोय आणि आता तुमची खात्री झाली असेल की मी त्यांच्यासाठी काय करू शकतो ते, आणि यशवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो त्याच्या भविष्याचा नक्की विचार करेल आणि श्वेताला खूप खुश ठेवेल. त्यावर आता श्वेताची आई म्हणते, एजे माझी आता चिंता मिटली, तुम्ही माझ्या सगळ्या चिंतांचं निरासन केले, त्यामुळे माझी या लग्नाला मान्यता आहे. सगळेजण आता खूप खुश झालेले असतात. आता एजे म्हणतो की आपण एक चांगला मुहूर्त काढूया आणि ह्या दोघांचं लग्न ठरवूया, कुठल्या दिवशी करायचंय ते. आता तेवढ्यात तिथे लीला येते. लीला म्हणते, एजे तुम्ही हे काय करताय? श्वेता कशी मुलगी ते आपल्याला माहितीये. एजे म्हणतो, हे बघ लीला, तू या सगळ्यांमध्ये पडू नको, यावर ऑलरेडी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे आता ह्या दोघांचा तो प्रश्न आहे, आपण यामध्ये पडायला नको आणि तू आता शांत बस. श्वेताची आई म्हणते, श्वेता जा, आजींच्या पाया पड, एजंटच्या पाया पड. श्वेता दोघांचे आशीर्वाद घ्यायला जाते. आजी म्हणतात, श्वेता जे मागे झालं ते मागचं मागे टाक, विसरून जा सगळं, पण आता चांगली वाग. आयुष्य सगळ्यांना दुसरी संधी देत नाही, तुला ती संधी मिळाली त्यामुळे त्याचं सोनं कर आणि माझ्या यशला सुखी ठेव, त्याला कधीही दुखवू नको. आता श्वेता म्हणते, आजी तुम्ही काळजी करू नका, मी अगदी छान संसार करून दाखवेन आणि मागची चूक मी परत कधी करणार नाही. आणि त्या आजींचे आशीर्वाद घेते. सगळेजण आपापल्या रूममध्ये आलेले असतात. प्रमोद आता लक्ष्मी बरोबर बोलत असतो आणि म्हणत असतो, काय हे बाबा, याने असं सहजासहजी त्या यशच्या नावाने 5% शेअर दिले आणि आम्ही जेव्हा बिझनेस करत होतो तेव्हा आम्हाला म्हणाले की तुम्हाला मी काही मदत करू शकत नाही, सगळं काही तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिंमतीने करायचं आहे, आणि आता त्या यशला असे आयते शेअर करून दिले, हे काही शेअर्स वाटण्यासाठी बसलेत का? आणि त्याची खूप चिडचिड होत असते. थोड्यात लक्ष्मी म्हणते, अरे जाऊ दे ना प्रमोद, माझीच बहीण या घरात येणार आहे ना आणि त्यांच्या संसारालाच हे शेअर्स लागणार आहे, त्यामुळे काय हरकत आहे तुझी? त्याला कळत नसतं हिला कसं समजावं ते, कारण श्वेता ही लक्ष्मीची बहीण असते त्यामुळे तिला आनंद होणं साहजिक असतं. इकडे विराट सुद्धा खूप चिडचिड करत असतो आणि म्हणत म्हणत असतो, बाबांना काही काम नाहीये का? ते यशच्या नावाने कसे काय शेअर करू शकतात ते? त्यावर आता सरस्वती काहीही बोलत नसते. विराज म्हणतो, सरस्वती तू काय बोलणार आहेस का? सरस्वती म्हणते, बघ ना, एजे सगळ्यांच्या घरच्यांचा विचार करतात, सगळ्यांच्या भावाचा म्हणजे लक्ष्मी वहिनी, दुर्गा वहिनी, सगळ्यांच्या भाऊ बहिणींचा विचार करतात, पण एजेने माझ्या भावाला माफ केलं नाहीये. आणि माहिती तू काय म्हणणार आहे आता? तू हेच म्हणणार आहे ना की विक्रांत दादाने खूप मोठे गुन्हे केले होते. अरे पण ते सगळ्यांना माफ करू शकतात, एक चान्स देऊ शकतात, तर मग त्यांनी माझ्या विक्रांत दादाला का जेलमध्ये टाकलं सांग ना? आणि बघ विराज, मी तुझं आता काही ऐकून घेणार नाहीये. तुला जर काही वाटत असेल ना माझ्याविषयी, तर माझ्या भावाला जेलमधून बाहेर काढ. जहागीरदारांसाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटत असेल मी फक्त बोलते, पण नाही, तू जर आता माझ्या विक्रांत दादाला बाहेर काढलं नाही ना, तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही.
आता लीला यशच्या मागे आलेली असते आणि ती त्याला म्हणते, थांब, काय होतंय सगळं तिकडे? एजंटने तुझं लग्न ठरवलं आणि तू काहीच कसं बोलला नाही. तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्या रेवूवरती? त्यावर आता यश म्हणतो, लीला वहिनी सॉरी ग, माझाच नाईलाज आहे. म्हणजे मी एजंटना शब्द देऊन बसलोय की माझ्या सगळ्या भविष्याचे निर्णय ते घेऊ शकते आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आणि मी काहीच बोलू शकलो नाही. त्यावर लीला म्हणते, यश तुला कळतंय का, त्यांनी तुझं लग्न ठरवलंय आणि तू म्हणतोय ना हे जे खूप चांगले आहेत, तर मग त्यांनी तुला एकदा विचारायला हवं होतं ना हे सगळं करण्यामागे, आणि तू असं कसं हो बोलून बसलास? रेवतीला तू एकदा तरी विचारलं का हा सगळा निर्णय घेण्याच्या आधी? त्यावर आता यश म्हणतो, लीला वहिनी मला काही आनंद झालेला नाहीये, मी नाईलाजाने हो म्हटलेलो आहे आणि एजंटच्या पुढे मी काही बोलू शकलेलो नाहीये. लीला म्हणते, यश तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? अरे ह्या सगळ्यांचा ना एकच परिणाम होणार आहे, तुझी आणि रेवतीची कायमची ताटातूट होणार आहे. आणि मला असं वाटतं तू एजंटना सगळं काही खरं जाऊन सांगावंस. तू म्हणतोय ना एजंट खूप चांगले आहेत, माझी खात्री आहे हे सगळं ऐकल्यानंतर त्यांचा निर्णय ते मागे घेतील आणि तुला एक संधी देतील. यश, आता ही वेळ आहे, तू चल आत्ताच्या आत्ता. यश म्हणतो, नाही लीला वहिनी, मी नाही जाऊ शकत एजंटकडे आणि नाही सांगू शकत काहीच. माझी तेवढी हिंमत नाहीये. त्यांचा शब्द माझ्यासाठी महत्वाचा आहे. आजपर्यंत एजंटनी आमच्यासाठी खूप काही काही केलंय आणि त्यामुळे त्यांचा हा निर्णय मी त्यांना बदलण्यासाठी नाही सांगू शकत. माझ्याकडे तेवढी हिंमत नाहीये. आता लीला खूप संतापते आणि ती म्हणते, ठीक आहे, तुझी हिंमत नाही आहे ना, तर मग आता काय करायचं ते मीच करते. हे बघ यश, एक गोष्ट लक्षात ठेव, माझी रेव ना माझ्यासाठी खूप काही आहे. माझ्या बहिणीसाठी मी अख्ख्या जगासोबत लढू शकते आणि तिचं आयुष्य मी असं दुसरं कोणाला उद्ध्वस्त करू देणार नाही. आणि यासाठी मला एजंटच्या विरोधात जाऊन काय करावं लागलं ना तरी सुद्धा मी तयार आहे, पण मी तिचं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ देणार नाही, हे तू लक्षात ठेव. या दोघांचं बोलणं आता दुर्गा ऐकत असते आणि ती म्हणते, काय, यश आणि रेवती एकमेकांच्या प्रेमात पडलेत? एजे आता आता अंतराच्या फोटोसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो, अंतरा, मी आज श्वेता आणि यश यांचं लग्न ठरवलं आहे. त्या दोघांच्या नवीन आयुष्याची सुरुवात व्हावी, श्वेताच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळावं अशी माझी इच्छा होती आणि म्हणूनच मी हे केलं. आणि मला माहिती आहे ते सुखाने संसार करतील आणि श्वेताला सुद्धा न्याय मिळेल. तेवढ्यात तिथे लीला येते. लीला म्हणते, नाही मिळणार आहे तिला न्याय. आणि तुम्ही हे सगळं का करत आहात? तुम्ही हे विसरता आहात की तुम्ही श्वेताला न्याय मिळवून देताय पण यशवर अन्याय करताय. एजे म्हणतो, हे बघ, या सगळ्यांपासून तू दूर राहा. मुळात तुला काही माहिती नाही ना, तर शांतच बस. आणि श्वेता आधी किती चांगली होती ते आम्हाला माहिती. त्यावर लीला म्हणते, नाही एजे, तुम्हाला काहीही माहिती नाहीये. मुळात यशचं आणि श्वेताचं एकमेकांवर प्रेम नाहीये, मग ते सुखाने संसार कसं काय करतील? एजे म्हणतो, हे बघ, प्रेम लग्नानंतर पण होऊ शकतं. आता लीला म्हणते, नाही होणार, कारण यशचं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे. त्यावर आता एजे खूप शॉक झालेला असतो. लीला काय म्हणते हे त्याला कळतच नसतं आणि तो म्हणतो, लीला, कुणावर प्रेम आहे यशचं? आता लीला जरा शांत बसते आणि तिला खरंच रेवतीचं नाव सांगावं की नको सांगावं हा प्रश्न पडतो. पण तरी सुद्धा ती हिंमत करते आणि सांगते की रेवती रेवती आणि यश एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचं प्रकरण खूप पुढे गेलेलं आहे. त्यांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे आणि एकमेकांसोबत लग्न करण्याचाही विचार केलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी ताटातूट नाही करू शकत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही झालं ना, माझ्या बहिणीचं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही आणि हे लग्न मी होऊ देणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. किशोरने आता एजे आणि लीला यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तो म्हणतो, ही लीला प्रत्येक वेळेला मध्ये येते. आत्ता कोणीतरी या घरात येणार होतं माझी बाजू घेण्यासाठी आणि माझ्या बाजूने वागण्यासाठी, पण आता ही तिची बहीण ती रेवती मध्ये येते आणि या रेवतीचा बंदोबस्त करायला हवा. रेवती जर या घरात आली ना लग्न करून, तर लीला आणि रेवती ह्या दोघी बहिणी आहेत आणि म्हणूनच लीलाचं पारडं जड होईल आणि या घरामध्ये हक्क गाजवायला ती तयार होईल आणि मी हे होऊ देणार नाही. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.